पुण्यात गजबजलेल्या प्रभात रस्त्यावर शनिवारी रात्री एक थरारक घटना घडली आणि या ठिकाणी खरं तर प्रभात रस्ता म्हटलं की मोठे बंगले आहेत, सोसायटी आहेत आणि कॉलनी आहेत। यात श्री ठाकूरधाम बंगल्यामध्ये शनिवारी रात्री चंदनाच्या झाडाची चोरी झाली आणि चंदनाच्या झाडाची चोरी अशा प्रकारे झाली की खरं तर त्या ठिकाणी आलेले सगळे चोर जे आहेत ते शस्त्र घेऊन आले होते आणि भलं मोठं जवळपास 70 वर्ष जुनं चंदनाचं झाड चोरून घेऊन गेलेत। खरं तर ही चोऱ्या पुण्यात कमी नाही आहेत, चंदनाच्या खरं तर त्यातल्या त्यात जास्त होतात। राज्यपाल जिथे राहतात तिथूनही चोऱ्या होतात। मात्र तुमच्याकडला थरार काय नेमका घडला? आमच्याकडे बेसिकली थरार हा चित्रपटात आपण म्हणतो ना, एखाद आपण बघतो तसं झालं की पहाटे 3-3:30च्या सुमारास आम्हाला दोघांना प्रचंड आवाज आला। घाबरून उठलो आम्ही की जणू काय कोणी बोरवेल घेते पहाटे, आणि कळतच नव्हतं काय झालंय म्हणून बायको खिडकीत आली आणि मी लाईट लावून दार उघडून बाहेर आलो आणि तेवढ्यात माझ्या अंगावर 2 लोक आले आणि त्याच वेळेला ही ओरडली, ताबडतोब आत ये, चंदन चोर आलेत। कारण तोपर्यंत माहीतच नव्हतं चंदन चोर आलेत आणि मग आत आलो, दार लावून घेतलं आणि आमच्या समोर हे सगळे प्रकार चालू होते आणि आम्ही काही करू शकलो नाही। आम्ही हतबल झालो होतो की काही करू शकत नाही, याची जी हतबलता असते त्याचं दुःख आम्हाला सगळ्यांना जास्त होतं। खरं तर दुःख आहे, मात्र अशा प्रकारची घटना गजबजलेल्या ठिकाणी होते सगळीकडे। हो, खूप वाईट वाटतं। हतबलता हा सगळ्यात मोठा भाग येतो। घरातला एक खूप मोठा 70 वर्षाचा माणूस जावा आणि त्याच्यामुळे जे दुःख होतं तसं आम्हाला झालंय। इथले जे पक्षी, आता चंदनाचं झाड होतं त्यामुळे फळं खायला पक्षी येतात। गेले 2 दिवस ते भिरभिरत येतात की आपण इतके वर्षानुवर्षाच्या झाडावर बसतोय, ती झाडच आज नाही आहेत आणि आम्ही काही करू शकलो नाही। मी 20 मिनिटं तो सगळा थरार माझ्या डोळ्यांनी पाहत होते, पण मी काही करू शकले, आम्ही कोणीच काही करू शकलो नाही। किती जण होते ते, नेमके काय हातात होतं? 6 जण होते आणि 6 जण, त्यांच्या हातात काय काय होतं अंधारात दिसत नव्हतं, पण शस्त्र आहेत कारण ते धाक दाखवत होते शस्त्रांनी, आज जा असं अशा ह्यानी। पण शस्त्र काय होतं एक्झॅक्टली आम्हाला नाही कळलं, पण शस्त्र होती हे नक्की। सीसीटीव्ही होतं तुम्ही म्हटले? सीसीटीव्ही फुटेज होते। सीसीटीव्हीतनं आम्हाला थोडंफार, कारण एकतर त्यांनी काही लोकांनी फडकं बांधलं होतं, काही लोक तसेच फिरत होते आणि त्यांनी नंतर असं लक्षात आलं की गाडीला चिखल लावलाय नंबर प्लेटला। हे एवढी पण त्यांनी तयारी केली। फक्त सीसीटीव्हीच्या माध्यमातून मला एवढं सांगायला लागतं की म्हणजे आवडेल लोकांना की सीसीटीव्ही कसा ऑपरेट करायचा, त्याचा पासवर्ड काय, त्याची किल्ली कोणाकडे, हे जरूर लोकांनी माहिती करून घ्या। कारण आम्ही जेव्हा इतरत्र फुटेज घ्यायला गेलो तेव्हा हा प्रॉब्लेम आला की लोकांना हे माहीतच नव्हतं की सीसीटीव्ही बघायचा कसा असतो। नक्कीच बघायचा कसा असतो, मात्र 70 वर्ष जुनं झाड तुमच्या का नाही, आता पूर्वी तर अटेम्प्ट झाला तर आम्ही वाचवू शकलो, पण आत्ताच आम्ही बघितलं पण नाही करू शकलो। इतकं वाईट वाटलं, अक्षरशः म्हणजे वाईट वाटलं। आणि तुम्हाला दुसरं सांगते की मला तर आता असं म्हणायचं आहे की चंदन चोरांचं पुढे हे आगार आहे का, तर कापून टाका सगळी झाडं, बास, आता नको चंदन चोर आपल्याला। आणि ह्यांचे पैसे कशाला आपण द्यायचे, तुम्हीच तोडा, ते झाडं तोडून टाका। कारण जर 60-70 वर्षाचं झाड जाऊ शकतं तर बाकीच्यांच्या इथे छोटी छोटी झाडं पण तोडतात। एक अनुभव आला होता म्हटलं पहिल्यांदा 2008 साली आणि 8 ऑगस्ट, मी तारीख पण सांगते, त्या दिवशी पहिले चंदन चोर इथनं मी बघितले, 2 जण कुठेतरी आपल्या गेटमध्ये शिरलेत आणि एक कापत होता, म्हणून मी पटकन चोर चोर करून ह्या दारातनं बाहेर आले, कारण आमच्या दाराला बाहेरनं कडे लागत नाहीत, आणि पळाले तर ते 2 जण पळाले। त्या कोपऱ्यापर्यंत मी पळत गेले चोर करून, पण कुणी बाहेर येऊ शकलं नाही आणि ते गेले पळून। त्यावेळेला मला कळलंच नाही की हे असं काही असतं आणि त्यांच्या हातात शस्त्र असतात। सुरक्षा महत्वाची आहे खरं तर। नाही, पण त्यावेळेला हे असं डोक्यात आलं नाही, 2च जण होते, त्यामुळे ते 2 पळायला मी त्यांच्या मागे पळाले। आणि ही 8 सालची गोष्ट, म्हणजे माझं आयुष्य वय त्यावेळेला कमी होतं, म्हणजे माझं 58-59 वर्षाचं वय असेल, त्यामुळे जोरात पळाले मी तिकडे, पण ते पळून गेले। हातीला वाईट वाटतंय खरं तर 70। वाईट वाटतंय म्हणजे का हो, असं काय करता? पोलिसांचा प्रतिसाद सगळ्या याच्यात कसा होता? आता काय पोलिसांचा चांगला होता प्रतिसाद। आम्ही 112ला फोन केल्यावर त्यांना जेवढ्या वेळात लवकरात लवकर येता येईल तेवढ्या वेळात ते आले। त्यानंतर कालपासून आज दिवसभरात सगळे क्राईम ब्रांच पासून डेक्कन पोलीस चौकी, सगळ्या पोलीस चौकीतनं लोक आले आणि सगळ्यांनी याच्यामध्ये तपास उत्तम रीतीने चालू केलेला आहे हे दिसतंय आम्हाला। फक्त मला एक नमूद असं करावं वाटतं ह्याच्यामध्ये की पहिल्यांदा जो प्रसंग झाला त्याच्यामध्ये फक्त हात चाकू दाखवला एवढीच हे होती त्यांची कुमक। यावेळी त्यांची कुमक खूप वाढली एवढ्या वर्षानंतर। अजून काही वर्षांनी ते आत येऊन आपल्याला जीवे मारून कापायला झाड पण कमी करणार नाहीत अशी भीती वाटते। नक्कीच लोकांच्या मनामध्ये भीती आहे। पुण्यातला गजबजलेला ठिकाण प्रभात रोड सारखा, पुण्यात चंदन चोरीच्या घटना नवीन नाही आहेत, कारण महिन्यातील 1-2 ठिकाणी अशा घटना होतातच। पुण्याला ऐतिहासिक वारसा आहे असं बोललं जातं, मात्र जर अशा घटना घडत असतील तर लोकांच्या मनामध्ये ही भीती आहे। त्यामुळं आता पोलीस या चंदन चोरांना पकडणार का हा मोठा प्रश्न आहे। कॅमेरामन किरणसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.